नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे। महाकुंभासाठी जगभरातील लाखो भाविकांची गर्दी झाली आहे। भाविकांच्या संख्येचा जगातील सर्वात मोठा विक्रम येथे रचला गेलाय। आता आणखी 3 नवीन विश्वविक्रम होणार आहे। महाकुंभामध्ये 3 विश्वविक्रमांच्या माध्यमातून जगाला स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाणार आहे। नदीकाठ आणि पाण्याच्या प्रवाहात वेगवेगळ्या स्वच्छता मोहिमांची नोंद केली जाईल। यावेळी मेळावा प्राधिकरण स्वतःचाच एक विक्रम मोडेल। 2019च्या कुंभमेळ्यात 3 विश्वविक्रम केले गेले आहेत। या अंतर्गत एकाच वेळी 500हून अधिक शटल बसेस चालवण्याचा विक्रम करण्यात आला। याशिवाय 10,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवली होती, जी एक विक्रम होती। त्याच क्रमाने 8 तासात 7,500 लोकांच्या हाताचे ठसे घेण्याचा विक्रम झाला। 14 फेब्रुवारी रोजी महाकुंभाच्या पहिल्या दिवशी नदी स्वच्छतेचा विक्रम केला जाणार आहे। 300 कर्मचारी एकाच वेळी गंगा नदीत प्रवेश करतील आणि ती स्वच्छ करतील। रामघाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या 3 घाटांवर स्वच्छता केली जाईल। या विश्वविक्रमासाठी 85,53,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी स्वच्छतेचा जागतिक विक्रम रचला जाईल। गंगा आणि यमुनेच्या काठावर 15,000 कर्मचारी एकाच वेळी 10 किलोमीटर स्वच्छता मोहीम राबवतील। सध्या एकाच वेळी 10,000 कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवल्याचा विक्रम आहे। 2019च्या कुंभमेळ्यात मेळा प्राधिकरणाने एकाच वेळी साफसफाईचा विक्रम प्रस्थापित केला होता। हा विश्वविक्रम करण्यासाठी 2,13,00,000 रुपये खर्च येणार आहे। 16 फेब्रुवारी रोजी कॅनव्हासवर हाताने छापण्याचा विक्रम केला जाईल। 8 तासात 10,000 लोकांच्या हाताचे ठसे घेण्याचा जागतिक विक्रम घडणार आहे। 5 प्रमुख ठिकाणी आणि गंगा पंडालवर कॅनव्हास बसवले जातील। सध्या मेळाव्याच्या अधिकाऱ्यांकडे 7,500 लोकांच्या हातांचे ठसे घेण्याचा विक्रम आहे। हा विक्रम करण्यासाठी 95,76,000 रुपये खर्च येईल। पवित्र त्रिवेणीच्या काठावर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसांसाठी दररोज जागतिक विक्रम केले जाईल। गर्दीमुळे नंतर विक्रमी ई-रिक्षा चालवली जाईल। यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम आलेली आहे।